लोकशाहीची हत्या करून मिळवता आलं तरी चालेल, संविधानाची हत्या करून मिळवता आली तरी चालेल, मतदाराशी बेईमानी करूनही निवडणूक जिंकता आली तरी चालेल. केन प्रकारे निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना नामवणूक करायची. कदाचित तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या प्रचंड सरकारच्या विरुद्ध रोष होता. तीनही पक्षाचे सत्तेमध्ये बसले. सगळ्यात जास्त शिव्याचा वापर त्यावेळेस आपण 10 पैकी 8 लोक सरकारच्या विरुद्ध बोलताना आणि तीनही पक्षाच्या विरुद्ध बोलताना दिसत होते. असा काही चमत्कार झाला की एवढे मोठे जागा आल्या आहेत, लोकसभेमध्ये आणि 6 महिन्यात एवढा फरक पडतो का? त्यामध्ये झालाच. दुसरी गोष्ट, आम्ही पण बेसावध राहिलो. आम्ही सांगितलं की मलाही अनेक जणांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचे, मला आपण आपली अवकातच नाही तर अवकातीच्या बाहेर आपण कशाला बोलायचं? ज्यासाठी आम्ही त्यासाठी पात्र आहोत की नाही, पण निर्णय किंवा हे काही आपल्या अधिकारात नाही आणि दृष्टिक्षेपातही नाही. त्यावेळेस अशा हवेवरच्या गोष्टी करून स्वतःला काही भूषणावर म्हणजे मोठं करण्यात अर्थ नाही. त्यामुळे त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती. त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे. कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते, लाडकी बहीण असेल, मतदार वाढवत होते, मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते, तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला, लक्ष घालायला वेळच मिळाला नाही. तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं. सुनील तटकरे म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं असेल तर आम्हाला भाजपला विचारावं लागेल. काय प्रश्नच नाही ना. मी काल बोलताना ते तुतारीचा अलग अर्थ काढला होता. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे. ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी, ती फुंकणारी तुतारी नाही. आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल, बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे ते चालतात, वागतात. राहिला विषय कालचा, तुम्ही जे तटकरेंच्या संदर्भात म्हणताय, तर हे मित्रपक्ष नाही आहेत. हे शिंदेचे पक्ष असेल किंवा आमच्या अजितदादांचा पक्ष असेल, हे मित्रपक्ष नाहीच. मुळात हे सत्तेतील सहभागी झालेले सीबीआय ईडीच्या इशाऱ्यावर बांधिलकी म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहेत. इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे. त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला आहे. त्यामुळं तिथेच मरायचं आहे, तिथेच जगायचं आहे, अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे. आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल. कदाचित त्यांना इच्छेक दुसरा विवाहही करायचा असेल तर तो विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल. ज्याला 2 विवाह झाले असतील त्याला तिसरंही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावं लागेल, नाहीतर घरातून त्या बाहेर पडावं लागेल. उद्धव ठाकरे म्हटले की महाराष्ट्रातील जी अस्मिता, महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जे काही साधू संतांच्या वाणीतून एक संस्कारमयी माणूस घडवण्यासाठी या भाषेचा वापर मराठीची निर्मिती झाली असं मी मानतो. राहिला विषय की हिंदीचा विरोध करणं हे ऐच्छिक भाषा ती ठेवावी. आम्हीही 5व्या वर्गापासून हिंदी शिकलेली आहे. त्यामुळे पहिल्या वर्गापासून हिंदी सक्तीनं असू नये इथपर्यंत ठीक आहे, पण यामागचं राजकारणच मला वेगळं दिसत आहे. हे जे काही चाललेलं आहे आज, हिंदी भाषिक मतांचं प्रचंड मोठा गट्टा निर्माण करण्यात यशस्वी झालेत देवेंद्र फडणवीस. आणि मुंबईमध्ये 35%, 30-35% वर आता मराठी राहिलेला नाही. मग जे उर्वरित आहेत त्यातील अल्पसंख्याक काढलेत
तर जवळपास 45% 42%च्या जवळपास हे सगळे हिंदी भाषिक लोक त्या मुंबईत आहेत आणि मुंबईतील मराठी माणसं वगळून हिंदी भाषिक लोकांना एकत्रीकरण करण्यात मराठीचा मुद्दा काढून हिंदीचा मुद्दा लादून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले। राहिला मराठी बांधव तर मराठी मतं काही 100% एका ठिकाणी राहतील असं काही चित्र नाही। अनेक ठिकाणी ते मराठी मतं विभागली जातील, त्यांचं विभाजन होईल, त्यांची वाटणी होईल। अशा वेळेस फायद्यात मराठी म्हणून कॉर्पोरेशनला भारतीय जनता पक्षाला अधिक फायदा होईल आणि त्याग म्हणून कदाचित हे काही चाललंय त्याचाही गंध आहे का, त्याचा वास आहे का, हे येणारा काळ सांगेल। आत्ता मी काही बोलू शकत नाही, परंतु एकूणच आजचं जे काही मुंबईतलं राजकारण आहे, जी भाषेचा वरून वाद निर्माण झालाय, एकामेकाला ठोकण्याचं काम जे सुरू झालंय आणि हिंदी वर्सेस मराठी एकमेकाचे दुश्मन म्हणून उभं केलेलं आहे, ह्या निवडणुकीच्या साठी केलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे, हे प्लॅनिंग आहे आणि यात अनेक जण ट्रॅप होत आहेत। तो ट्रॅप होणारे नेमके कोण हे फार दिवस नाही तर महिनाभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल, महाराष्ट्राच्या लक्षात येईल। राज ठाकरे ट्रॅपमध्ये सहभागी आहेत का सुद्धा थेट आरोप आहे। राज ठाकरेंना एकनाथ शिंदे भेटतात, देवेंद्र फडणवीस भेटतात, भेटीगाठी होतात, अचानक राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला त्या सभेमध्ये जातात, नंतर एकत्र असं चर्चा होती, ते तुम्ही आज पहिल्यांदा जाहीर करताय। राज ठाकरे या ट्रॅपमध्ये सहभागी आहे का? राज ठाकरे ट्रॅप घेऊन इकडे आले आहेत महाविकास आघाडी किंवा तुमचे सहकारी उद्धव ठाकरे? नाही, ट्रॅप कोणी लावला, ट्रॅपमध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं घाई होईल। मी राज ठाकरेंनाही म्हणणार नाही की ते ट्रॅपमध्ये आता गेले। जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो, पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे, कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील, एवढं तुम्हाला सांगतो। मराठी शेवटचा राहिला। विधान भवनाच्या पायऱ्या मारामारी झाली, बची भाषा झाली, त्यानंतर सगळं टीव्हीवर पाहिलं आपण। यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने पायऱ्यांवरती कोंबडी चोर असेल किंवा खोके असतील किंवा मंगळसूत्र चोर असेल, सगळ्या गोष्टी झाल्या। हे सगळं प्रकरण जे आहे हे पर्यंत पोहोचलं। महाराष्ट्र संस्कृती तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही जे आरोप करताय कोंबडी चोर मंगळसूत्र चोर हे कितपत त्याच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।